हॅलो नमस्कार मंडळी, गॉसिप गर्लच्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे. कालचा तुम्हाला बारशाचा कार्यक्रम खूप आवडला आणि ही थीम पण खूप आवडली. त्याबद्दल तुम्हा सर्वांचं खूप खूप धन्यवाद अप्रिशिएट केल्याबद्दल. सो आज मी समवॉट सिमिलर थीम घेऊन आलेली आहे. फक्त कपडे चेंज झाले आहेत. मोस्ट प्रॉब्ली हीच ठेवेन मी, म्हणजे तुमच्याशी तुम्हाला बोलल्यासारखं वाटतं. सो बघूया, असा प्रयत्न तर आहे. सो थोडं इंटरॅक्टिव्ह सेशन झाल्यासारखं वाटतं, थोडं पॉडकास्ट असं लाईव्ह वाटतं. तर ठीक आहे, काही हरकत नाही. आणि तुम्हाला पुन्हा एकदा सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप आणि मनापासून शुभेच्छा. चला तर मग आजच्या नवीन वर्षाचं पहिलं पॉडकास्ट सुरू करूया. नन अदर दॅन नवीन वर्षाची जुनीच सुरुवात. काय पण दाखवत असते. त्या दिवशी कुठल्या तरी त्या अँटिक म्युझियममध्ये काय अँटिक त्या शॉपमध्ये गेलेली आणि सगळ्याचं प्रेडिक्शन करत असते. ही स्वतःला काय कुठली मोठी बाबा बंगालन समजते का, की सगळ्याचं प्रेडिक्शन करणार, आता असं होणार, आता तसं होणार, तुम्हाला असं वाटणार, तुम्हाला इतकं छान वाटणार, तुम्हाला खूप आवडणार, तुम्हाला प्राऊड वाटणार. आणि हिचे सगळे प्रेडिक्शन फेल जातात ॲज युजल. जसे सगळ्यांचे, जसं काय पण इतके वर्ष म्हणतात जगबुडी होणार, हे होणार, ते होणार, ते प्रेडिक्शन फेल होतात, तसे हिचेही सगळे प्रेडिक्शन्स फेल होतात. जे पण ही म्हणते ना की तुम्हाला छान वाटणार, तुम्हाला असं वाटणार, तसं वाटणार, तसं आम्हाला काहीच वाटत नाही. समजलं का बोंबडे? उगाचच आपल्या 3 दिवस झाले मला ढेकर देताना दिसली नाही. कंट्रोल बॉम्बल कंट्रोल. देखो ना गाईस, देखो ना गाईस. अरे कुठे लिपसिंग करायचं ते पण नाही कळत. कधी तो व्हिडिओ स्टार्ट होतो तरी आपली चालूच होत नाही, नंतर मध्येच काहीतरी आठवतं येईल आणि झटका लागल्यासारखी मग ते काहीतरी गाईसच्या इथे हिचं देखोना चालू असतो आणि देखोनाच्या इथे हिचं गाईस चालू असतं. अगं बोंबडे, काय पण करत जाऊ नकोस तू. नसती ट्रेंड म्हणून आपलं सगळं सगळं हिला करायचं असतं. जरा ना डोकं वापर, जरा शहाणपणाची कामं कर. जर नवीन वर्षात काय तुला नवीन शिकायचंच असेल ना, तर जरा सुधर स्वतःला. फालतूगिरी बंद करती. त्या अँटिक त्या शॉपमध्ये गेली आणि सांगत होती की इथे आता इंडियामध्ये तुम्हाला 700-800ला मिळून जातं, पण इथे त्याच गोष्टीची किंमत 4000 आहे आणि हे तुम्हाला सहज 700-800ला मिळून जाईल. ज्या माणसाला ना काही इंडियामधनं हाकललेलं आहे ना, ज्यांना म्हटलेलं आहे गेट आऊट आणि नो एंट्री केलेली आहे आणि यायची हिंमत पण नाही ना, त्याने ना असले फालतू काहीतरी माहिती देऊ नये आणि जजमेंट पास करू नये आणि काय पण कुठल्या पण गोष्टीचं माहीत नसताना बकबक करू नये की एवढं 700-800ला मिळतं. तुला काय, म्हणजे हिला काय दाखवायचं आहे की इथे सगळं महाग आहे आणि मी खूप मोठ्या एक्सपेन्सिव्ह आणि खूप रिचेस्ट कंट्रीमध्ये राहते, तर माझं सगळं इथे महाग मिळतं इथे. आणि इंडियाला काय, इंडियाला स्वस्त असतं, हीच वस्तू तुम्हाला 700-800ला. अरे कुठच्या जगात राहते भाई तू? आणि काय ते दाखवत होती, पेंटिंग दाखवते, हे दाखवते, मजनूभाईचं काय काय दाखवते आणि वर म्हणते की हे बघा एवढ्या याला आहे, या इथे खूप महाग आहे, कारण इथे थोडं असं एक्सपोर्ट होऊन आलेलं आहे ना, तर इथे थोडंसं महाग असतं, पण हेच आपल्या इथे बऱ्यापैकी स्वस्त असतं वगैरे. तर तुला काय असं दाखवायचं आहे की इंडियाची इकॉनॉमी काय आणि ते असं चीप आहे आणि असं स्वस्त देश आहे आणि तिथे सगळं स्वस्त मिळतं. हॅलो, प्लीजच समजली ना? जरा त्या उणमेचे व्हिडिओ बघ. स्वतःच्याच कुठल्या तरी राहत असते फ्लक्झमबर्गमध्ये आणि मोठ्या मोठ्या हुशाऱ्या मारत असते. तू जे पेंटिंग दाखवलं ना, जे तिथे 25,000चं आहे, त्याच्यापेक्षा म्हणजे ते तरी चांगलं होतं जे तू दाखवलंस ते. 25,000ला खूप चांगलं होतं. त्या उणमेने बघितलं का, 50,000चं पेंटिंग घेतलंय, 50,000चं, आणि काय पण नाही त्याच्यामध्ये, तरी तिने घेतलंय. आहेस कुठे? इंडियाच्या गोष्टी करते म्हणे, भारतामध्ये असं असतं आणि भारतामध्ये स्वस्त असतं. अगं मूर्ख बाई, ते प्रोडक्ट बनवतानाच इंटरनॅशनल लेवलचे किंवा एक्सपोर्टचा माल वेगळा असतो. तो एक्सपोर्टचा माल तसा बनवला असतो. तोच माल जर इंडियामध्ये पण विकायला ठेवला तर तो त्याच किमतीत असतो. 3-3, 4-4, 5-5 हजार ते 50,000, लाख, 1.5 लाख. कधी गेलीस का? तू कधी गेली आहे ना? तू कुठे गेलीच नाही आहे. तू त्या भगतपुरीच्या बाहेर पडलीस आणि डायरेक्ट फ्लक्झमबर्गलाच गेली ना. तुला आदलंमधलं काय माहितीच नाही. फ्लक्झमबर्गमध्ये पण तू अशा एरियामध्ये राहते, फ्लक्झमबर्गच्या चाळीत राहते, त्याच्यामुळे तुला तिथलंही जास्त काही माहिती नाही आहे दुनियेमध्ये काय चाललं आहे. तू रिचेस्ट कंट्रीमधली पण भिकारी आहे आणि आमच्या भारतातली पण तेच आहे. समजलं? तुझं काही स्टँडर्ड काही स्वतःचं तर बदललेलं नाही आहे. त्याच्यामुळे तू ना काहीतरी माहिती देऊ नकोस. जरा माहिती नसेल ना तर करून घे आधी माहिती.
आपल्या मुंबईमध्ये कितीतरी ठिकाणी BKCला म्हणा, कोरा केंद्रला म्हणा आणि आणि कुठे असं ते काय ते काळा घोडा तिथे वगैरे असे फेस्टिवल भरतात, मोठे मोठे हँडीक्राफ्टचे एक्झिबिशन्स भरतात. तिथे सगळ्या वस्तू ह्याच किमतीत असतात, ह्याच्यापेक्षाही कितीतरी पटीने महाग असतात. हिला काय माहिती आहे गावठीला? आणि तुम्ही हे घेऊ शकता. तुम्ही एकतर हिला ना आपल्या पब्लिकचीच जाणीव नाही आहे, की मला एक तरी सांग बाई, एक तरी सांग की फ्लक्झमबर्गमधनं तुला बघतं म्हणून. आणि ते तुझे व्हिडिओ बघून काहीतरी घ्यायला गेले आहेत किंवा काहीतरी जाऊन त्यांना माहिती मिळाली आहे आणि त्यांनी त्याच्यावरती काहीतरी अंमल केलं आहे किंवा काहीतरी म्हणजे गेलेत. मोठी दरवेळेला सांगत असते की तुम्ही कधी इथे आलात तर तुम्ही इथून घेऊ शकता, तिथून घेऊ शकता. एक तर कोण येणार आहे तिथे? आणि आले तरी जर भारतातनं जर कोण येत असेल फिरायला तर ते तिथे जाऊन भारतीय वस्तू का घेतील? मूर्ख बाई, काही सांगत असते. तू स्वतः तरी घेतलं का? एवढं हे ते असं तसं दाखवून काय घेऊन आली? तर लोबांचं घेऊन आली आणि म्हणे की खूप 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 छान असतं. आणि अशी झुरका मारत सुटलेली ना, खूप प्राऊड वाटतंय मला. खूप असं वाटतंय असं काहीतरी असं असं काहीतरी अंगात घुसलेलं हिच्या आणि असं प्राऊड वाटतंय करत चायनामध्ये घुसली. आणि जसं मण्यारने सांगितलं की हे चायना आहे, हे बहुतेक चायनाचं हे आता सुरू झालं आहे. ती घंटा पण तिनं दाखवली ना, ती पण ते चायनाची होती. आणि नंतर वरून झुरका मारत म्हणते की बघा खूप छान चॉपस्टिक्स पण आहे तिथे आणि खूपच छान. मला खूप 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 प्राऊड वाटतंय चॉपस्टिक्स बघून. अरे चॉपस्टिक्स, जेव्हा तू चॉपस्टिक्स दाखवले तेव्हा तरी विचार करायचा यार की हे चॉपस्टिक्स का इंडियाच्या ह्याच्यामध्ये असतील? हां, म्हणजे तुला काय वाटलं की आता तू राजस्थानमधनं काय मणिपूरला वगैरे गेली आहे का? चॉपस्टिक्स असं तू विचार केला? काय करत असते यार. आणि तो मण्यार बोललो ना, जसा बोलला की हे चायना आहे वाटतं, जेव्हा तू चॉपस्टिक्स बोलली तेव्हाच मला असं डाऊट आला. तर लगेच तिथून असा पळ काढला की जसं काही ही बाउंड्रीज क्रॉस करून गेली आहे, बॉर्डरच क्रॉस करून गेली आणि आता चायनीज तिच्यावर अटॅकच करणार आहे. तिथून अशी सटकली ना आणि विषय वळवायला कुठला तरी काय होतं ते बाकडं होतं काय होतं त्याच्यावर जाऊन बसली आणि झुरका मारल्यासारखी काय पण बडबडत होती. बोलते मला खूप 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 आवडलं, हे खूपच छान आहे, मला खूप आवडलं. आणि मी विचार करते की असं हे छान असं असलं ना तर ह्याच्यावर आपण बसू पण शकतो आणि आराम करू शकतो, झोपू शकतो. आणि ते पडदा पण आहे, पडदा आहे, छान आहे, मला खूप आवडलं. छान आहे, मस्त आहे, पडदा आहे, मस्त झोपू शकतो, आराम करू शकतो. अरे भाई मारा यार इसको मारो. त्या तिला रिअलाईज झालं की आता मी काय बोलू, याच्यावर बसली तर आहे आणि मला विषय पण आता चेंज करायचा आहे, टॉपिक चेंज करायचा आहे, काय करू काय मी? आणि मग तो पडदा आहे आणि तो पडद्याला हात लावला, तो पडदा काय उघडे ना आणि म्हणे की याच्यावर झोपू शकतो. काय होतं ते काय असं काय त्याच्यावरती असे 2 गाद्या ठेवलेल्या छोट्या स्क्वेअर कुशनसारख्या आणि त्याच्यावर बसली आणि बोलते की आराम पण करू शकतो, झोपू पण शकतो. काय वाटेल ते बडबडत होती आणि कुठे काय घुसत होती. आणि पूर्ण इंडियामध्ये नुसतं राजस्थान एकच माहिती हिला, नुसतं सगळंच राजस्थानचं. अरे पागल औरत, चुप ना, चुप. मला हे तुम्हाला दाखवायला खूप 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 प्राऊड फील होते. असं बोलते तसं काय हिचंच दुकान आहे, दाखवायला काय प्राऊड फील होतंय? काही बडबडत असते यार. थोडे झुरके कमी मारत जा या वर्षामध्ये बोंबडे. नंतरच्या व्हिडिओमध्ये तर काय बाबा ते बेड काहीतरी विकायला काढला आणि म्हणे 5 वर्षांनी. अरे तुझी मोठी मुलगी 10 वर्षाची झाली आणि काय 5 वर्षामध्ये विकायला काढला तर ते बंक बेड त्याची साईज एवढं 10 वर्षाच्या मुलीला पण होत होती का अजूनपर्यंत? काय बोलते, 10 वर्ष म्हणजे तुझी मुलगी तेवढीच म्हणजे खुंटली आहे का ती? फक्त पायच वाढले का? बाकी कशाने म्हणजे नाहीच वाढ झालेली आहे वाटतं, तुझ्यासारखीच आहे सगळं, त्याच्यातच आहे, पायात म्हणते मी, पायातच आहे सगळं. पायाचेच 36, 38, 40 साईज वाढत चालली आहे, बाकी काय नाही. बाकीची साईज सगळी तीच. म्हणजे काय खायला घालते, म्हणजे काय कुठल्या लेवलचं उपोषण करत असतील, किती उपाशी ना बाबाशी. एवढं वाढलेच नाही 10 वर्ष त्याच बेडवर झोपतायत. म्हणजे आपला नॉर्मल बेड असेल तर गोष्ट वेगळी आहे, तर बंक बेडची तर साईज येते ना. असं काय उंची बिंची वाढते की नाही आणि आकार पण असा वाढतो की नाही, तसं कसं झोपायचं? आणि जर त्यासाठी तू चेंज केलंय तर बोल ना की आता मुली वय वाढतंय तर त्याप्रमाणे त्यांचं हे पण वाढते, ग्रोथ होते, तर तसं म्हणून मी चेंज करते वगैरे. कायच कारण सांगून असं जास्त वापरलाच नाही. अच्छा, म्हणजे तुला असं दाखवायचं होतं त्या घेणाऱ्याला की आम्ही जास्त वापरला नाही आहे, असं तुला दाखवायचं होतं म्हणून असं खटं बोलते काय?
आणि हिला ना स्वतःच्याच मुलींशी, आपण आपल्या मुलीशी असं एक नॅचरल हे असतं, आपण कसं सांभाळून घ्यायचं, कसं बोलायचं, हे हिला अक्कलच नाही. नुसतं आपलं काहीही बडबडत असते, जराही तिला असं सेन्स नाही आहे की कसं बोललं पाहिजे. आता ती फेरी मदत करायची म्हणे, फेरी मदत करते. पेला बोलली की मी नाही मदत करायची का, मी काय करायची, तर ही म्हणते की तू काय नाही करायची, तू नुसती खेळायची आणि नुसती झोपायची बस तू आणि काय नाही करायची. तर बोलते मी काय नाही करायची, मी काहीच नाही करायची, मी नुसतं खेळायची. बोलते हो तुला काय, तू नुसतीच खेळते, नुसतीच झोपते, तू काय नाही मदत बिदत काय नाही, नुसतं आपलं तुझं मस्त मजा चाललेली असायची, नुसती झोपायची आणि खेळायची, खेळायची आणि झोपायची. मग मण्यार बोलला की अगं तू लहान होतीस ना, तू खूप लहान होती, त्याच्यामुळे तुला काहीच, तू कसं करणार मदत. तर म्हणते मी खूप लहान होती का म्हणून मी नाही करू शकत होती. म्हणजे ते मण्यारने सावरून घेतलं. नाहीतर ही तर फुल तयारीत होती त्या मुलीला गिल्टमध्ये आणायची की तू काहीच करत नाही, तू नुसतं असंच करते आणि तू काही कामाचीच नाही आहे. आणि तू म्हणजे तिचा टोन, तिची बोलण्याची पद्धत आणि जे काही बोलत होती ते तसंच होतं की बस त्या मुलीला गिल्ट द्यायचं. तो मण्यार बोलला म्हणून. पण एखादी आई असेल तर सिम्पली डोकं, म्हणजे डोकं असलं पाहिजे ना त्यासाठी. तर एखादी म्हणजे असेल डोकं असलेली आई, तर तिने असं म्हटलं असतं की बाळा तू खूप लहान होती, तुला काहीच नाही यायचं, तू एकदम छोटी बेबी होती ना, असं काहीतरी बोलायचं. तर नुसतं आपलं तू काय नाही करत होती, तू काय नाही, तू आराम करायची, तू खेळायची, तू नुसती खेळतच असते. रे कसली आई आहे यार, कसलं ते. त्या दिवशी पण आजच्या व्हिडिओमध्ये वाटतं काहीतरी बडबड बडबड केली असं की खूप छान आणि आपण सगळ्यांनी असं मजा केली पाहिजे आणि आयुष्यामध्ये असे सगळे क्षण अनुभवले पाहिजे. काय काय बोलली मी पेला, काय बोलली. अरे तू काही टीचर आहे का की तुझं कान देऊन ऐकत असते ती. तिला काय, ती स्वतःच्या आपल्या दुनियेत असते, ती आपली मजा करत असते, ती आपल्या ह्याच्यात असते. ती कशाला तुझी बकवास ऐकेल तिकडे. आणि तुझं ऐकून काय, तू काय कन्फर्म काय करते, तू तिच्याशी बोलते का. तिला माहिती आहे आपली आई येडी आहे, अशीच कॅमेरासमोर बडबडत असते म्हणून ती लक्ष देत नाही जास्त तुझ्याकडे. तू तिच्याकडनं काय कन्फर्म करते, पागलबाई. आम्ही नाही ऐकत तुझं तर ती काय ऐकणार आहे, आली मोठी, तिला विचारते. कसली आहे रे ही, शी. आणि 10 वेळा नुसतं मी होस्ट आहे, मी होस्ट आहे, आमच्याकडे पार्टी करणार आहे आणि होस्टला एक्स्ट्रा काम करावं लागतं, होस्टला एक्स्ट्रा काम करावं लागतं. असं काय होस्ट केलं बाई तू, हां. उजेडच पाडलास एकदम. त्याच्यावर येते मी नंतर. पण किती ते, बाप रे. आणि स्वतःच्या मर्जीचंच सगळं. होस्ट म्हणजे काय, ही स्वतःच आहे, होस्ट पण हीच आहे आणि गेस्ट पण हीच आहे. हिला कोणाची काही पडलेली नाही आहे. सगळं दाखवत होती, हे मला आवडतं, हे मला आवडतं आणि मला पर्सनली खूप आवडतं. हिला घरच्यांची काय पडली नाही, ही घरात फक्त स्वतःचाच विचार करते आणि मला आवडतं, मला हे आवडतं, मला ते आवडतं. तर ही दुसऱ्यांचा काय विचार करणार आहे. आणि उगाचच एक्स्ट्राचं बोलते, उगाचच. म्हणजे आता ते आम्ही ड्रिंक्स घेत नाही, ठीक आहे, तू एवढं बोलू शकली असतीस की आमच्याकडे कोणी ड्रिंक्स घेत नाही तर त्याच्यामुळे मी हे ज्यूसचे बॉटल आणले आहे. मला पर्सनली आवडत नाही, आम्हाला पर्सनली आवडत नाही, आम्हाला बिलकुल आवडत नाही ड्रिंक्स घ्यायला, म्हणून आम्ही ज्यूस वेगवेगळ्या प्रकारचे फ्लेवर आणतो. आणि तर मी आणले आहेत आणि खूप छान फ्लेवर आहे, खूपच छान आहे. याच्यामध्ये शुगर एकदम कमी आहे आणि खूप छान फ्लेवर आहे. हा मला खूप आवडतं, मला पर्सनली खूप आवडतं. एकच वर्ड शिकली आहे, पर्सनली. मला पर्सनली खूप आवडतं, मला पर्सनली आवडत नाही. अरे तुला काय आवडतं, काय नाही आवडतं, सगळं पार्टी, सगळ्या गोष्टी, इज इट ओनली अबाउट यू. नुसतं मी 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 मी, मला 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 मला. आणि कॅलरी आणि डाएट आणि ह्याच्या गोष्टी तर तू सांगूच नको हेल्दीपणाच्या. बाकी तर सगळं दुनियाभरचं एवढं खाणार आहे आणि ते ज्यूसने असा काय मोठा उजेड पडणार आहे. उगाचच आपलं कुठे जिथे चान्स मिळेल ना तिथे उगाचच आपली बकलोडगिरी करायची, बास एवढंच येतं हिला. आणि ते ऐकलं का मंडळी, कोथिंबीर संपली. मी 2-3 दुकानं फिरले, कोथिंबीर संपली. मला वाटतं 31st पार्टीला वगैरे ते आहे म्हणून संपली असेल, नंतर मिळेल. तर मला नाहीच मिळाली, लोक घेऊन गेले असतील. अरे लोक काय 31st पार्टीसाठी कोथिंबीर संपली, कोथिंबीर संपली. हां काय कोथिंबीर खाणार आहेत का ते, तुझ्यासारखे येडे आहेत का, हिरवा पाला सगळीकडे टाकत असतात. काही बोलते यार, कोथिंबीर संपली कारण 31st पार्टी आहे लोकांकडे. अरे मण्यार प्लीज यार, उपकार कर आमच्यावर, बस कर हिला, कुठेतरी लपव हिला. मी हे सगळे व्हिडिओज करते कारण मग मला आपल्याला कधीतरी बघावं असं वाटतं, तर आपण बघू शकतो ना की मी किचनमध्ये कशी काम करायची. किचनमध्ये कशी काम करायची बघण्यासाठी तू व्हिडिओज बनवते भाई. असं असेल ना
ड्राफ्टमध्ये ठेवत जाते व्हिडिओ. आणि तुला जेव्हा कधी बघायचे आहेत नाही बघायचे आहे तेव्हा बघ, नाही तर नको बघू, आम्हाला नको दाखवू. आम्हाला नाही बघायचं आहे कधीतरी 2 वर्षांनी का 10 वर्षांनी की बोंबल कशी किचनमध्ये काम करायची. अजिबात इच्छा नाही आहे. ते तुझ्याजवळ ठेव, प्रायव्हेट व्हिडिओज कर, तुझ्या कुठेतरी लॅपटॉप बिपटॉप मेमरी कार्डामध्ये सेव्ह कर आणि बघ, तुला वाटेल तेव्हा बघ. 25 वर्षांनी बघ आणि तुझ्या मुलींना दाखव, त्या इंटरेस्टेड असतील तर. आम्हाला नको दाखवू. काय किचनमध्ये काम करायची बघण्यासाठी व्हिडिओ करते बाई. अरे काय बोलू यार हिला मी, काय बोलू. झमुऱ्याची बहीण. आता येतो प्रश्न 2 मार्काचा. कोण कोणास म्हणाले, हू सेड टू हुम. खूप उशीर झालेला आहे आणि आम्ही निघालोच उशिरा. तर मण्यार म्हणाले की बोंबल खूपच उशीर झालेला आहे आणि आता तू खिचडी भात लाव. मी म्हणाले ठीक आहे मण्यार, मी काही हरकत नाही, मी खिचडी करते. अरे असं कोण असं स्वतःचंच नाव घेतं यार. म्हणजे हिच्यानंतर मी कोणती अशी व्यक्ती बघितली असेल ना तर ती भटकी. ती असं भटकीला तुम्ही म्हणाल भटकी असं कर, भटकी तसं कर, भटकी आज हे आहे, भटकी उद्या ते असेल, भटकी असं असेल, भटकी असं करते. ती एक स्वतःचं नाव घेते आणि ही भयंकर बाई, ही स्वतःचं पण नाव घेते आणि समोरच्याचं पण. म्हणजे असं नॉर्मल ही बोलूच शकत नाही की बाबा आता खूप उशीर झाला आहे तर म्हणून मी आता पटकन खिचडी भातच करते कारण आम्ही खूप उशिराच गेलो होतो. असं नॉर्मल बोलणंच नाही. हिला प्रत्येक वेळेला मण्यार सांगतो, मग ही मण्यारला सांगते आणि हे पूर्ण डायलॉग रायटिंग ही प्रेझेंट करते. अगं बाई काय बोलू यार मंडळी. मी ना खरंच आता ना थकली थक गई भैसा. बोलली ना, नव्या वर्षाची जुनीच सुरुवात. ही बाई कधीच काही नवीन सुरुवात नाही करू शकत. वर्षानुवर्ष तेच. आणि आजच्या व्हिडिओमध्ये, पूर्ण व्हिडिओमध्ये काय होतं माहिती आहे मंडळी, फक्त आणि फक्त नुसता प्लॅस्टिकचा आवाज. नुसतं त्याचे ते काय सगळे रॅपर उघडायचे आणि मग ते पिशव्या उघडायच्या, ते पिशवी तिकडून इकडे करायचं, काचूर कुचूर आणि मग ती खीर ह्याच्यातनं त्या भांड्यात नाही ह्या भांड्यात त्या रिकामी भांड्यामध्ये चमचे फिरवायचे, खर्र खुर्र. बापरे, हे सगळं बघायचं आहे. ह्या सगळ्या मेमरीज आहे. हे सगळं अंडे बघणार की ताई कसं काम करत होती, ताई कसं खारखुर करत होती, कसं पिशव्या वाजवत होती, कसं ना म्हणजे असं वाटतं ना गाईचे दात फोडून टाकू मी. माझ्या दाताला शिव असं म्हणजे कसं तरी होतं. असं वाटतं जे गायत ना तेच घशात घालून टाकू. कसले आवाज करते ग. जरा पण शिस्त नाही आहे, बेशिस्त बाई. कसलं तू तुला कसं वागायचं साधे मॅनर्स नाही आहे. कॅमेरासमोर कसलं काय तू सिव्हिक सेन्स घंटाचं तिथे बसलेली राऊंड स्क्वेअर टेबल कॉन्फरन्सला आणि सिव्हिक सेन्सचं ज्ञान देत होती. तुला साधा कॅमेरावर कसं बिहेव करायचं त्याचा सेन्स नाही आहे. ते सगळे रॅपर वगैरे काढून वगैरे सामान ठेवायचं ना, ते सगळं कचरा बाजूला करून आणि नंतर दाखवायचं ना व्यवस्थित. प्रेझेंटेशन नावाची काही गोष्ट असते की नाही मूर्ख बाई. आणि त्या प्लेट्स आणल्या त्या तर काहीतरी विकून, क्रॉकरी ते आणलेलं ना पूर्ण सेट, तर डिनर सेट तो तर विकून टाकला वाटतं का परत दिला काय माहिती. हिने जिथून घेतलेला तिथे परत सेल केला का काय देऊन आली रिटर्न. कळलं असेल तो डीमार्टमध्ये मिळतो म्हणून. तो काय कुठे दिसलाच नाही बिलकुल. आता परत तेच जुनेच काढले आहेत. आता आमच्याकडे पार्टी असणार तेव्हा काढणार ना. मला खूप आवडला. माझ्यापेक्षा जास्त मण्यारला खूप आवडला होता. मण्यार म्हणाले की मला बोंबाला डिनर सेट खूप आवडला. अरे मग डिनर सेट मण्यारला ना असंही त्याला ना अशा टाकाऊ वस्तू आणि युज्ड मालच आवडतो. हां, खूपच असा कॉमन असा सगळ्यांनी असा चोता केलेला असतो ना तोच आवडतो. तुझ्याकडे बघून कळतोच आहे. म्हणे मण्यारला आवडला. मग कुठे गेला मण्यारला आवडला. आणि काढणार होती ना, पार्टी असणार तुमच्याकडे तेव्हा. मग आता होती ना पार्टी, तू होस्ट होतीस ना, मग काढायचा होता ना तो सेट. का नाही काढलास टवळी कुठची. आणि काय केलं तर खीर. बापरे, त्या खीरचं कौतुक. खूप छान झाली. सगळे म्हणतात की खूप छान करते तू खीर, खूप छान करते. माझ्या हातची खीर सगळ्यांना खूप आवडते. अरे तुला माहिती आहे का, म्हणजे तुला कसं माहिती असणार यार, तू तर येडी आहे ना. मला हे म्हणायचं आहे की खीर हा असा एक पदार्थ आहे की जो कोणाला येत नाही यार, कोणाला नाही येत. अगदी कोण नवीन असं नौखं पण असेल ना त्याला. मला ना जेव्हा मला काहीच यायचं नाही मंडळी, तेव्हा मला खीर यायची. खीर एक गोष्ट होती
जी मला असं कधीच असं काही वाटलं ना, असं खूप असं की काय करू आता गोडामध्ये आणि काय फसलं तर मग डबल काम होईल किंवा खूप जास्त काम आहे ऑलरेडी, अजून 10 पदार्थ बनवायचे, तर गोडामध्ये काहीतरी एकदम झटपट पटापट काय बनू शकतं, तर आपण खीर बनवतो, खीर. कारण त्याच्यामध्ये काहीच करायचं नसतं, दूध उकळायचं असतं आणि त्याच्यामध्ये शेवया टाकायच्या असतात. कधी कधी त्या भाजलेल्या पण मिळतात, भाजक्या शेवया, त्या उचलून सरळ टाकायच्या, नसतील तर त्या तुपात परतवायच्या आणि टाकायच्या, आणि ड्रायफ्रूट टाकायचे, साखर टाकायचं, तूप टाकायचं, झालं. पण तू असं केलंस की बाप रे, उगाचच त्याच्यामध्ये तर अर्धे ते ड्रायफ्रूट वगैरे कट्ट मण्यारच करून देत होता, आणि त्याच्यामध्ये पण तू असं दाखवलंस की बाप रे, मी खूप मेहनत केली आणि उगाचच 2-3 भांडी काढली, आणि मग एका ह्याच्यामध्ये ड्रायफ्रूट शेकते, एका ह्याच्यामध्ये काय ते शेवया परतते, आणि मग ह्या भांड्यातनं त्या भांड्यात, त्या भांड्यातनं त्या भांड्यात, आणि ते खारखूर ओढते, आणि खूप असं महान काहीतरी केलं. अरे कोणाला पण येते ती खीर, काय खीर केली तू, काहीतरी करायचं होतं ना, पुरणपोळ्या करायच्या होत्या, आली मोठी नकोशी. पुरणपोळ्या पण काय, पुरण भरते की नाही काय माहिती, चपात्याच वाटतात त्या. अँड सेम गोज फॉर पास्ता, सस्ता पास्ता. टोमॅटो केचप टाकलं या बाईने, नुसतं टोमॅटो केचप टाकलं, आणि हिच्याकडे एक सीझनिंग काहीतरी होतं, ते मला वाटतं ऑरिगानोच असेल, त्या ऑरिगानो आणि ते थोडंसं काहीतरी चिली फ्लेक्स टाकले की नाही माहिती नाही, काय केलं, नुसतं असा वाटत होता टोमॅटो सॉसमध्ये परतलेला पास्ता होता. आणि इतकी खोटारडी आहे, ते स्वतः खाल्लेलं, हिने टेस्ट केलेलं, आणि नेहमीच्या सवयीप्रमाणे ही बोलून मोकळी झाली की खूप 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 भारी झालं आहे. मग रिअलाईज झालं तिला की अरे मला कसं कळलं भारी झालं आहे. मग म्हणते फेरीने खाल्ला, फेरी म्हणाली मम्मा खूप 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 भारी झाला. आणि मी मग दाखवू शकत नाही, म्हणजे दातातनं काढत होती ती, असं दातातनं काढत होती, आणि तो दातात दुसरं तिसरं काही नव्हतं, पास्ता होता अडकलेला, कारण हिनेच खाल्ला होता ते, आणि खाऊन लगेचच खूप 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 भारी बोलत होत्या, बारबक्कम पार्वता माने आणि धनंजय माने यांच्या मुलाचं नाव कालच मी बघितलं, धप्पा पण होऊ शकतो हिला. आणि नाचोज म्हणजे ते डोरिटोज असतात ना, ते पॅकेटसारखं तसे नाचोज आणले, फक्त पॅकेट्स ओपन केले आणि ते काढले, आणि मॅक्सिकन झालं. मॅक्सिकन मी असा डिफरंट मेन्यू ठेवला आहे, थोडं इंडियन थोडं मेक्सिकन. मी आपली बापडी शोधते, कुठे मेक्सिकन काय आहे. सो बेसिकली मेक्सिकन फॉर बोंबली इज नथिंग बट द नाचोज चिप्स, बस ते ठेवलं आणि झालं मेक्सिकन आणि इंडियन. आणि ते पुलाव बघितलं का, पुलाव, अरे बापरे एवढा मोठा हे होतं. म्हणजे फ्रेंड्स पण असेच वाटतं, जर फ्रेंडपैकी कोणी आणला असेल तो पुलाव तर, म्हणजे काय ते, आणि हिने केला असेल तर आणिच उल्हास. केवढं मोठं ते भांडं ते होतं ते, आणि त्याच्यामध्ये पुलाव केवढूसा तळाला ठेवला होता, ते रिप्लेस तरी करायचं का, मी हेच भांडं काढले, आता जेवढा पण असेल ह्याच भांड्यात काढायचा, दुसरं भांडं नाही देणार मी, असं आहे का काय रे बाबाशी. म्हणजे इतकं वाह्यात पार्टी आणि इतकं वाह्यात होतं ना सगळं. 8 वाजताच जेवून घेतलं, आणि म्हणे ते आम्ही जेवून घेतलं, आधी आम्ही जेवून घेतलं, आणि नंतर आम्ही थोडा आराम केला, आणि मग आम्ही खेळलो. अरे आराम पार्टीमध्ये मध्येच काय आराम, जेवून घेतलं आणि आराम केला, कसले फ्रेंड्स आणि काय होस्ट आणि काय, म्हणजे मला ना असं विचारच पडला, मंडळी हे काय प्रकारचं काय हिने केलं. देखो ना गाइस, देखो ना, तुमको पता है तो मुझे भी बताओ ना, ये तूने क्या किया. आणि हिचे मैत्रिणीने वडा आणला होता, आणि मस्त बनवून, आणि म्हणे घमघमाट सुटलाय, आणि ती मैत्रीण म्हणाली की मी बसने आली, बसमध्ये पण असं घमघमाट सुटला होता, तर म्हणते बसने आली. अरे त्या बसवरून आठवलं, आता कशी आली, आता नाही उशीर होणार तिला, मग जाताना परत कशी जाणार, कारण हळदी कुंकवाला तर तू बोलत होती की कोणाकडे गाडी नाही आहे, म्हणून मी जाते, माझ्याकडे गाडी आहे ना, मग मी जाते, नाहीतर ते आले असते, पण म्हणजे इकडे कोणाकडे गाडी नसल्यामुळे ते एवढं लांब नाही येऊ आता बरोबर आले. हां, तुझे फ्रेंड्स पण तुझ्यासारखेच दिसत आहेत, एक नंबरचे टेपाडे फेकाडे. आणि ना ते भाषण आहे ना की कोणी कम्फर्टेबल नसतं, नाही तर मी तुम्हाला दाखवलं असतं प्रत्येकजण कम्फर्टेबल असतोच असं नाही, आणि तुम्हाला माहिती आहे मी कोणाला असंच व्हिडिओमध्ये घेत नाही जाते अरे ते कम्फर्टेबल असू देत नसू देत, आम्हाला नाही बघायचे यार तुझे फ्रेंड्स, परत तेच आम्हाला तुझे फ्रेंड्स काय, आम्हाला तुलाच बघायचं नाही आहे, तर त्याच्यावर आहे ना सारखं नको तेच बोलूस. तू पण नाही आलीस तरी चालेल, स्वतःला पण नाही दाखवलंस तरी चालेल, चल फुट. आणि हे म्हणयार जास्त ना पचपच करायचं नाही, समजलं ना, तुला पण तिथल्या तिथेच दाखवून सांगेन चांगलीच. हां, मोठं शहाणपणा नको सांगू, काय तर म्हणे आमचे पण खूप गोल्स आहेत, आणि बघूया आता मध्ये सॉरी हिच्या आवाज,
यांच्याकडे उलट आहे नाही का, पुरुषाचा आवाज बाईसारखा आणि बाईचा पुरुषासारखा आहे, बाई माणूस आणि माणूस बाई. तर म्हणणार लगेच आमच्या पण खूप गोल्स आहेत ना मम्मी, आम्ही कसं काय आता तुमच्याबरोबर शेअर करू, आम्ही आमचे काय गोल्स आहेत ते आमचे गोल्स अचीव झाले की आम्ही तुमच्यावर शेअर करू. ए म्हण्यार तू नवीन वर्षाच्या शुभेच्छा द्यायला आला ना, शुभेच्छा दे आणि फूट. एवढंच बोलायचं, जास्त नाही बोलायचं. पुढचं तुझे गोल्स आणि गोल आहेत की वाटोळे आहेत की आणि काय आहेत कोणी विचारलं नाही आणि सांगू पण नको आणि कोणाला जाणून पण घ्यायचं नाही. बकवास नुसता चपाड नुसतं तोंड जाम फुटले, याला सुटले. एवढी निघाली ना गेल्या वर्षामध्ये तेवढी कमी आहे याची, अजून याला काढून घ्यायची आहे स्वतःची. जास्त बोलतोय पुढे चुप बस. आणि प्रामाणिकपणाच्या गोष्टी तर आहे ना बंटी आणि बबलीने करूच नका. राहू दे, परत चालता गप आहे ना, नाहीतर येईल आई परत. जर आली ना बाहेर घोणस तर मग बघ तुझा फणा कसा चपटावून जाईल, समजलं ना. मणी नसलेला म्हणारेस तू, जास्त उडू नकोस, तसेल घोणस तुला. सो दॅट्स इट फॉर टुडेज पॉडकास्ट मंडळी. आय होप तुम्हाला आवडलं असेल. भेटू आपण लवकरच नवीन पॉडकास्टमध्ये उद्या नवीन विषयासोबत. तोपर्यंत खा प्या मस्त राहा आणि स्वस्त राहा. टेक केअर, बाय, मासलामा.